उद्योगनगरी पिंपरी चिंचवड मधून एक अत्यंत मनाला चटका लावणारी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। मोरवाडी येथील करिश्मा ग्लोरी सोसायटीमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी अत्यंत विचित्र आणि भयानक पद्धतीने सामूहिक आत्महत्या केली आहे। शनिवारी उघडकीस आलेल्या या घटनेनं संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मूळचे केरळचे असलेले हे कुटुंब मागील 2 ते 3 वर्षांपासून मोरवाडीतील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते। मृतांमध्ये 50 वर्षीय विनोद पिल्ले, त्यांची पत्नी 45 वर्षीय शैलजा पिल्ले आणि 19 वर्षांची मुलगी पूर्णिमा पिल्ले यांचा समावेश आहे। शनिवारी 1 ऑगस्ट रोजी सकाळी शैलजा या शाळेत कामावर न पोहोचल्यानं त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला। पोलीस जेव्हा घरात पोहोचले तेव्हा तिघेही बेशुद्ध अवस्थेत होते। विनोद पिल्ले यांचा काही वेळातच मृत्यू झाला तर पत्नी आणि मुलीचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला। प्राथमिक तपासात समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे। या तिघांनी घरात कोळसा पेटवून त्यावर ऑनलाईन मागवलेले सोडियम नायट्रेट हे रासायनिक पदार्थ टाकले। त्यातून निर्माण झालेला विषारी धूर श्वासावाटे शरीरात गेल्यानं या तिघांचा दुर्दैवी अंत झाला। पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडले। विनोद पिल्ले यांची 1.5 वर्षांपूर्वी इंजिनिअरिंग कंपनीतील नोकरी सुटली होती। तेव्हापासून ते कामधंद्याच्या शोधात होते। वाढत्या कर्जामुळे त्यांनी नेहरू नगर येथील स्वतःचे घरही विकले होते। आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये असा उल्लेख या चिठ्ठीत आहे। सध्या संत तुकाराम नगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आत्महत्येची ही रासायनिक पद्धत त्यांना कुठून सुचली याचा शोध घेत आहेत। आर्थिक तणावामुळे एका हसता खेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये।